करावं अशी विनंती तुम्हाला आदरणीय बाळासाहेबांना मी करतो. एका साइडला या. तर या ठिकाणी कोळी समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला माननीय श्रद्धांजी बाळासाहेब आंबेडकर यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात. त्यानंतर ककया भोर समाज यांच्या वतीने या ठिकाणी माननीय श्रद्धांजी बाळासाहेब आंबेडकर यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी माननीय श्रद्धेजी बाळासाहेब आंबेडकर यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. तरी सर्व संघटनेच्या स्वागत झालं असं मी समजून मी बोलतो. नाव द्या सगळे. गावाचं म्हटलं तर सोडता का मला आराम से बैठो मैं करता या कोण काढते फोटो आता राहू द्या जरा बसू दे आखं गाव नको बोलू. कोळी महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. या प्रश्नाची मला सगळं जाणीव आहे आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मराठवाड्याचा कोळी हा निजामच्या राज्यामध्ये होता आणि त्याच्यामुळे असताना निजामच्या राज्यामध्ये जे अधिकार मिळत होते ते अधिकार महाराष्ट्रामध्ये समावेश झाल्यानंतर मिळाले पाहिजेत. वस्तुस्थिती आहे त्याच्याबरोबर आम्ही आहोत एवढा मी या ठिकाणी जाहीर करतो. ओबीसी किंवा इथलं असणारं आरक्षण बचाव यात्रा जी आहे या यात्रेचा असणारा जो हेतू आहे तो आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका मांडणं आणि दुसरं गावागावामध्ये तंटा होणार नाही याची दक्षता घेणं अशी असणारी परिस्थिती. राजकीय मतभेद होणं आहे का थोडीशी जागा राजकीय मतभेद होणं हे वाईट नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. राष्ट्रवादीचा असतो कोण काँग्रेसचा असतो कोण अमुक असतो कोण तमुक असतो मतदान आपण देऊन झालं इथे सुद्धा जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं हा राजकीय प्रश्न
आता ओबीसी हा जो वर्ग आहे हा असा म्हणतोय एवढीच शास्त्राला म्हणतात आहे की तुम्ही इतर कोणाला अजून आरक्षण आणि म्हणून इथल्या असणाऱ्या राजकीय पक्षाने पाटील यांच्या मागणीशी तुम्ही सहमत आहात की सहमत नाही स्पष्ट झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु भूमिका त्या ठिकाणी घेत नाही. गाडगर लपवण्याचा भाग त्या ठिकाणी चाललाय. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल का तर निश्चितपणे लागेल. त्याला तुम्ही आम्हाला देत नाही तर आम्ही असं तुमचं काढून घेऊ अशी भाषा सुद्धा सुरुवात झाली. जे कायदेशीर आहे ते सगळ्यांना मिळेल, जे बेकायदेशीर आहे ते मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. मी एकत्र येऊन लढावं लागेल. एकत्र पाटील असतील किंवा चेतन पाटील असतील किंवा समाजाच्या नावाने असणारे मेळावे फार मोठमोठे झाले, लाखाचे मोठे झाले. तसेच असताना धनगर समाज अटल बिहारी वाजपेयींच्या उपस्थितीमध्ये एक प्रचंड मोठा धनगर समाजाचा मेळावा झाला. 5 लाखाचा मेळावा झाला. मी असं विचारतोय की एवढी समाजाची ताकद उभी केल्यानंतर सुद्धा इथले राजकीय पक्ष तुम्हाला अजिबात का घाबरत नाही. पण त्या मतदारसंघामध्ये ताकद किती आहे? तर त्या मतदारसंघामधली ताकद कमी 20,000 22,000 असेल 40,000 असेल. भीत नाही कशी असणारी परिस्थिती आहे. आता ही आरक्षण वाचवायचं असं जर आपण ठरवलं ओबीसीने निर्णय घेतला पाहिजे की आम्ही वेगवेगळ्या समाजाचे आहोत हे बरोबर आहोत, ती आमची समाजाची असणारी ओळख आहे. पण आम्ही असताना आमची करायची असेल तर मी असं म्हणेन की जसं लाखाचे मोर्चे आपण असणारा समाजाचे काढतात तशाच रीतीने ओबीसीच्या अधिवेशनाचे संमेलनाचे आणि संघर्षाचे मोर्चे निघाले पाहिजे ते लक्षात. आता ज्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाचे मोर्चे निघतात इथे जमलेले आहेत तेवढे सुद्धा जमत नाही. आपण असणारा ओबीसी म्हणून एक राजकीय ओळख आपली केलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आता राजकीय ओळख म्हणून आपल्याला असणारा करणं हा सगळ्यात त्याच्यातला भाग आहे. आणि ती राजकीय ओळख करण्याची सुरुवात ही आपण 7 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी करतो. 7 ऑगस्टला कुठला दिवस आहे? 7 ऑगस्ट बघा मोबाईल मध्ये ते तारखांचं काय ते
त्याचा फायदा घेतला, ज्याचे डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, क्लार्क झालात, तलाठी झालात, अधिकारी झालात, तो दिवस तुमच्या लक्षात नाही. 7 ऑगस्ट या दिवशी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळाच्या स्वीकारल्याची घोषणा केली आणि ओबीसीला त्या दिवशी आरक्षण लागलं हे लक्षात घ्या. हा ओबीसीच्या दृष्टिकोनातून क्रांतीचा दिवस आहे आणि दरवर्षी तो आपण साजरा केला पाहिजे. चौकामध्ये येऊन आपण सगळा साजरा केला पाहिजे. तो दिवस ओबीसीने साजरा केला तर त्याची एक राजकीय ताकद उभी करतो हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून 7 ऑगस्टलाच आपण असणारा या आरक्षण बचाव यात्रेची सांगता करतो, औरंगाबादला करतो. आज जे भीतीचं वातावरण गावागावामध्ये मी असं फिरतो ते असं करतो, हे भीतीचं वातावरण आहे. मराठा समाज एका बाजूला आहे, ओबीसी समाज दुसऱ्या बाजूला, आणि दोघंही असं म्हणता येत आहेत की ओबीसी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा समाज जो आहे तो ओबीसीला मतदान देणार नाही. हे राजकीय भांडणात जिथपर्यंत आहे तिथपर्यंत चालतं, त्याचा काहीच फरक पडत नाही. कारण का मी मगाशी जसं म्हटलं की आपण एकदा पक्षाला मतदान दिलं की आपण कोणाला मत दिलं ते आपण विसरतो. तशा रीतीने एकदा या प्रश्नावरचं मतदान झालं तर मग मोकळा हो. पण आता असताना त्या ठिकाणी दिसतंय की आम्ही याच्या दुकानावरती जागा नाही, त्याला भेटणार नाही, त्याच्याकडून खरेदी करणार नाही, अमुक करणार नाही, आणि राजकीय पक्ष जे आहेत ते इथले तेल उठण्याचं कामकाज त्या ठिकाणी करतायत. आम्ही असताना ह्या राजकीय पक्षांना विचारतो जसं आपणही तिथे असताना विचारलं पाहिजे. किंवा जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आहे, या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा आहे की विरोध आहे माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे माहीत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षा शिवसेना जी आहे त्याचा विरोध आहे की मान्य आहे हे माहीत नाही. भारतीय जनता पक्ष यांचा जरांगे पाटील यांच्या मागणीला मान्य आहे की विरोध आहे हेच कळायला मार्ग नाही. इथे राजकीय पक्ष सुद्धा सोयीस्कर राजकारण करतात हे आपण असं लक्षात घ्या. समाजामध्ये तेढ निर्माण होते, चिंता व्यक्त केल्या जाते, त्याच्या पलीकडे काही होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. उद्या हे आरक्षण वाचवायचं असेल ओबीसीला तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की 100 आमदार हे ओबीसी निर्माण झाले. 100 आमदार हे निर्माण झाले तर ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणाचं ताट हे त्यांच्याकडेच राहिलं हे असताना लक्षात घ्या. नाही तर हे ताट हिसकून घेण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण का शरद पवार यांनी असं जाहीर केलं की आम्ही 225 समाजाची माणसं त्या ठिकाणी निवडून आणणार आहोत. नंतर त्यांनी दुरुस्त केली 2 दिवसानंतर की आम्हाला असं म्हणायचं होतं की महाविकास आघाडीचे निवडून आणायचे आहेत, पण पोटामध्ये जे होतं ते ओटावरती आलं आणि आपल्या समोरही आलं, त्याच्यामुळे तेच खरं आपण त्या ठिकाणी मानायचं. त्यांना जर 225 आणायचे असतील त्यांनी खुशाल आणावं, पण ओबीसीने सुद्धा ठरवलं पाहिजे, ओबीसीने सुद्धा ठरवलं पाहिजे की आम्ही सुद्धा 100 आमदार निवडून आणणार आहोत. तो चंग आपण बांधाल ही अपेक्षा बाळगतो. आणि 7 तारखेला आपण सगळेजण सगळ्यात मोठ्या संख्येने औरंगाबादला जमायचं आहे आणि ओबीसींची राजकीय ताकद ही आपण त्या ठिकाणी दाखवायची आहे, ती आपण दाखवाल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली रजा घेतो.